नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत 1905 ते 1956 असे सतत 5 दशके ज्यांनी समाज सुधारणा घडवून आणल्या, त्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची आज जयंती. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, दिव्यांगांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुःखी व हतबल असणाऱ्यांना हिंमत देण्याची आचरण सूत्री सांगून त्यालाच रोकडा धर्म म्हणणारे गाडगेबाबा आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वातही समाजाचा आसरा बनून मार्गदर्शन करत आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. संत गाडगेबाबा हे भारतीय समाज सुधारणेतील आधुनिक काळातील अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. वैराग्य, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सर्वसामान्यांचे कल्याण हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. माणसात देव शोधा हा त्यांचा स्पष्ट संदेश समाजाला नवी दिशा देणारा ठरला. 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना डेबू असे म्हणत. बालपणीच्या संघर्षांनी त्यांच्या मनात दीनदुबळ्यांसाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण केली. 1905 नंतर त्यांनी संसार त्यागून गावोगावी फिरत कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, जातीभेद, कर्मकांड, प्राण्यांची बळी प्रथा आणि अस्वच्छता यावर प्रखर प्रहार केला. त्यांच्या कीर्तनात संत वाङ्मयाचा प्रभावी वापर असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य प्र.के. अत्रे यांच्यासारख्या विद्वानांनीही त्यांच्या कीर्तनाचे कौतुक केले. सिंहाला पहावे वनात आणि गाडगेबाबांना पहावे कीर्तनात असे गौरवद्वार अत्रेंनीही काढले होते. गाडगेबाबांनी ज्या गावात प्रवेश केला तेथे प्रथम स्वच्छता मोहीम राबवली. स्वतः खराटा हातात घेऊन रस्ते, मंदिर, परिसर, तलाव स्वच्छ केले. त्यांनी धर्मशाळा, अन्नछत्र, गोशाळा उभारल्या. मुंबईतील जे हॉस्पिटल परिसरातही त्यांनी धर्मशाळा उभारून गरीब रुग्णांसाठी निवासाची सोय केली. त्यांचे संबंध कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराज, साने गुरुजी यांच्यासारख्या समाजपुरुषांशी होते. शिक्षणातूनच समाज परिवर्तन शक्य आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. 8 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईत त्यांनी शेवटचे कीर्तन केले. 20 डिसेंबर 2056 रोजी वलगाव येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी कधीही स्वतःच्या नावाने मठ उभारला नाही. मी कुणाचा गुरु नाही असे ते म्हणत. आजही त्यांचा वारसा जिवंत आहे. महाराष्ट्र शासनाचे संत गाडगोजी बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि संत गाडगोजी बाबा अमरावती विद्यापीठ हे त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.